Hello students, hope you are safe and fine in this COVID pandemic. I welcome you all in today's lecture of chemistry, that is Introduction to Atom. Actually, तुम्ही ॲटम हे 7th स्टँडर्ड पासून बघत आलेला आहात, पण आपण जो फर्स्ट चॅप्टर शिकणार आहोत केमिस्ट्रीमध्ये, दॅट इज केमिकल बॉन्डिंग अँड कॅटालिसिस. यामध्ये केमिकल बॉन्ड कसे फॉर्म होतात, त्या बॉन्ड फॉर्म होण्यासाठी ॲटम्स त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. मग त्या ॲटमचं स्ट्रक्चर काय, हे स्ट्रक्चर आपण आज बघणार आहोत. दॅट इज टुडेज लेक्चर इज द प्रीरिक्विसाइट ऑफ द सिलेबस. ओके, so let us see the overview of the lecture. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत atoms, molecule and compound. So let us proceed further. S. मगाशी जसं मी सांगितलं की आज आपण काय बघणार आहोत, we are going to see the atom, molecule and compound. Okay, so पहिल्यांदा ॲटम बघायच्या आधी आपण बघूयात, आपण जरा असं उलट येऊयात. तर पहिल्यांदा आपण बघूयात कंपाऊंड आणि नंतर मॉलिक्यूल आणि नंतर ॲटम. आता कंपाऊंड तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, फॉर युअर बेटर अंडरस्टैंडिंग, आई वुड लाइक टू गिव यू द एग्जाम्पल ऑफ दिस. ये क्या है, आपके सामने जो पिक्चर दिखाई दे रहा है, दैट इज दी मोतीचूर के लड्डू है ये. ओके, सो हाउ यू इट इज फॉर्म. ये जो छोटे छोटे बूंदी होते हैं, ये बूंदी जब हम कलेक्टिवली उसे होल्ड करते हैं तो क्या फॉर्म होता है, दैट इज दी मोतीचूर का लड्डू. एंड दैट लड्डू, इट इज दी, वी आर गोइंग टू कॉल इट एज अ कंपाउंड. ओके, यू आर गेटिंग टू मी. मीन्स जो छोटे छोटे बूंदी जो होते हैं, बूंदी को, सिंगल बूंदी है ना, ये सिंगल बूंदी को हम क्या बोलेंगे, मॉलिक्यूल बोलेंगे. और ये जो ग्रुप ऑफ बूंदी कलेक्टिवली व्हेन इट इज गोइंग टू फॉर्म द लड्डू, दैट वी आर गोइंग टू कॉल एज अ कंपाउंड. ओके, and that molecule means this bundi, when you are going to crush it in on your hand, जब आप इसको ऐसे पीसेंगे, आपके फिंगर पे रख के ऐसा उसे पीसेंगे, तो जो स्मॉलेस्ट पार्टिकल जो होता है, दैट स्मॉलेस्ट इंडिविजुअल पार्टिकल यू आर गोइंग टू कॉल एज अ एटम. ओके, सो नंबर ऑफ एटम collectively they are going to form the molecules. Number of molecules they are going to form the compound. ओके, सो गेटिंग टू मी. सो फर्स्ट हमने क्या देखा, कंपाउंड देखा, उसके बाद हमने देखा मॉलिक्यूल और बाद में एटम. ओके, परत मी रिपीट करते, आपण आज काय बघणार आहोत, ॲटम, मॉलिक्यूल आणि कंपाउंड, आणि डिटेल्स मध्ये आपण ॲटमचं स्ट्रक्चर बघणार आहोत. तर हे समजण्याआधी आपल्याला आपण उलट जाऊया थोडंसं. तर कंपाउंड, सगळ्यांनी मोतीचूरचा लाडू बघितलेला आहे. तो मोतीचूरचा लाडू कशाने बनलेला असतो, त्यामध्ये छोट्या छोट्या जे असतात ना, त्याला आपण मराठीमध्ये कळ्या म्हणतो, बरोबर आहे. ती जी सिंगल कळी आहे, त्या सिंगल कळीला आपण काय म्हणायचं आहे, मॉलिक्यूल. इथे दिसते हे बुंदी सारखे हे कळी, या कळीला आपण काय म्हणणार आहोत, मॉलिक्यूल. आणि ह्या कळ्यांपासून जेव्हा लाडू बनतो, कळ्या म्हणजे एक आहे, त्याला आपण मॉलिक्यूल म्हणणार. आणि नंबर ऑफ, ग्रुप ऑफ मॉलिक्यूल जेव्हा आपण कलेक्टिव्हली, ग्रुप ऑफ कळ्या जेव्हा आपण एकत्र करून लाडू जेव्हा बनणार आहोत, त्या लाडूला काय म्हणणार आहोत, कंपाऊंड म्हणणार आहोत. समजलं, कंपाऊंड आणि मॉलिक्यूल. मग आता या मॉलिक्यूल म्हणजे एक ती जी कळी आहे, ती तुमच्या हातावर, फिंगरवर घ्या अँड क्रश इट. त्याला थोडंसं असं बारीक करा. बारीक केल्यानंतर जो स्मॉलेस्ट पार्ट असतो, त्या स्मॉलेस्ट पार्ट, इंडिव्हिज्युअल पार्ट जो आहे, दॅट स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट वी आर गोइंग टू कॉल इट एज अ ॲटम. होप यू आर अंडरस्टँडिंग दिस. ओके, लक्षात राहील सगळ्यांच्या. सो लेट अस प्रोसीड फर्दर. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. हे बघितलंय तुम्ही सगळ्यांनी, हे काय आहे, खडी साखर. ओके, क्रिस्टल शुगर, इसे क्रिस्टल शुगर भी बोलते हैं. ओके, सो हाउ इट इज फॉर्म क्रिस्टल शुगर. एनीवन नोज द फॉर्म्युला ऑफ शुगर. शुगर मध्ये काय असतं, सुक्रोज. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दॅट सुक्रोज. फॉर्म्युला ऑफ सुक्रोज इज C12H22O11. राईट. म्हणजे बघा काय इथे कुठले कुठले ॲटम्स आहेत, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बरोबर. म्हणजे मॉलिक्यूल हा कशाने बनलेला आहे, ग्रुप ऑफ ॲटम्सनी बनलेला आहे, बरोबर. म्हणजे इथे जर बघितलात आपण, तर हे सिंगल जे आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे काय झाले, त्यामधले ॲटम्स झाले. मग जेव्हा ग्रुप ऑफ ॲटम जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय फॉर्म होत असतं, मॉलिक्यूल. आणि इथे N दिसतंय तुम्हाला, म्हणजे N म्हणजे ग्रुप ऑफ मॉलिक्यूल जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तुम्हाला काय फॉर्म झालेला दिसतो, कंपाऊंड फॉर्म झालेला दिसत असतो. ओके,
So next we are going to see the atom. So in scientific way, what is atom? आतापर्यंत आपण बघितलं रफली. लक्षात ठेवायचं बुंदीचा लाडू. बुंदीच्या लाडू जो आहे तो काय आहे? कंपाऊंड. त्या बुंदीच्या लाडू मधली जी एक सिंगल कळी आहे ती काय आहे? मॉलिक्यूल. आणि त्या कळीला जेव्हा तुम्ही बोटावर एकदम फाईनली क्रश करणार आहात, त्याचा जो स्मॉल सिंगल छोटा पार्टिकल आहे तो आहे ॲटम. म्हणजे बघा, ग्रुप ऑफ ॲटम पासून काय बनतोय? मॉलिक्यूल. आणि मॉलिक्यूल म्हणजेच ती कळी. आणि त्या कळ्या जेव्हा ग्रुप ऑफ कळ्या जेव्हा एकत्र करणार तेव्हा काय बनणार आहे? लाडू. आणि तो लाडू म्हणजेच काय? कंपाऊंड. ओके. तर मग हा ॲटम म्हणजे काय? तर ॲटम इन सायंटिफिक वे इट इज डिफाइंड ॲज इट इज द स्मॉलेस्ट indivisible part of element which further cannot be subdivided and take part in chemical reaction. Means ये जो एटम है वो सबसे स्मॉलेस्ट पार्ट होता है एलिमेंट का, जिसका फर्दर इट इज नॉट डिवाइडेड एंड दैट एटम इट इज गोइंग टू टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. So let us proceed for the this atom it is made up of 3 types of particles. So if you are going to see क्या क्या होता है प्रेजेंट एटम में, क्या प्रेजेंट होता है? एटम में इलेक्ट्रॉन्स होते हैं, प्रोटॉन्स होते हैं और न्यूट्रॉन्स होते हैं. सी दिस स्ट्रक्चर, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एटम. ये जो है बीच में दिखाई देता है इसे न्यूक्लियस बोलते हैं. और इस न्यूक्लियस में क्या प्रेजेंट है? ये येलो कलर के जो है न्यूट्रॉन्स है और ये जो मरून कलर के है दैट इज द प्रोटॉन्स. प्रोटॉन और न्यूट्रॉन कहाँ प्रेजेंट होते हैं? ये न्यूक्लियस में प्रेजेंट होते हैं और उसे कलेक्टिवली उसे बोलते हैं न्यूक्लियॉन्स. ओके. सो प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स आर प्रेजेंट इन द न्यूक्लियस व्हिच इज कॉल्ड द न्यूक्लियॉन्स. एंड दिस ऑरेंज कलर, दीज आर द इलेक्ट्रॉन्स एंड दे आर रिवॉल्विंग अराउंड दिस न्यूक्लियस. ये जो इलेक्ट्रॉन्स होते हैं ये न्यूक्लियस के बाजू में ऐसे घूमते रहते हैं. ओके, गेटिंग. और ये जो बीच में है इसे न्यूक्लियस बोलते हैं. और न्यूक्लियस में क्या प्रेजेंट है? प्रोटॉन्स और न्यूट्रॉन्स आर प्रेजेंट इन द न्यूक्लियस. और इन दोनों को मिला के क्या बोलने वाले हैं हम इसे? न्यूक्लियॉन्स. ओके. और इलेक्ट्रॉन जो है, ये इलेक्ट्रॉन्स है वो कहाँ पे प्रेजेंट है? दे आर प्रेजेंट इन दी ऑर्बिट. ओके. नाउ सी, these are revolving around the nucleus. If you are going to see, they are going to revolve like this. Means they are revolving around the nucleus. Okay. Next we are going to see that this is the nucleus. जो हमने लास्ट स्लाइड में देखा वहां पे क्या था? सेंटर में जो था जिसमें प्रोटॉन्स और न्यूट्रॉन्स प्रेजेंट थे, दैट वी आर गोइंग टू कॉल एज अ न्यूक्लियस. दिस इज योर न्यूक्लियस. ये जो है इसे न्यूक्लियस बोलते हैं. और उसमें जो येलो कलर के है वो क्या है? न्यूट्रॉन्स है. जिसपे क्या, कौन सा चार्ज है? क्या चार्ज है क्या न्यूट्रॉन पे? नहीं, it don't have any charge. That is the no charge or it is chargeless. Okay. And that maroon color particle which is having what? Positive charge. Okay. They are the proton and protons are the positively charged. Okay. So many times the question is asked, the nucleus of atom is positively charged. ये जो न्यूक्लियस होता है वो पॉजिटिवली चार्ज होता है. Why it is positively charged? Because see in the nucleus what is present? Protons and neutron. Neutron is chargeless and proton is positively charged. That's why nucleus is positively charged. Isn't it? Getting to me? Okay. So next, जो इलेक्ट्रॉन्स होते हैं जो यहाँ पे घूमते हैं, दिस इलेक्ट्रॉन्स, that electrons are also called the planetary electrons. ये ऑर्बिट में जो इलेक्ट्रॉन्स घूमते हैं ना न्यूक्लियस के बाजू में, उसे क्या बोलते हैं? प्लैनेटरी इलेक्ट्रॉन्स भी बोलते हैं. Why they are called the planetary electrons? Are you able to see this image? Here it is the sun. In the center it is the sun and these are the planets. They are revolving around the sun. ये सन के बाजू में ये जो प्लॅनेट्स आहे, मीन्स जो मराठी मध्ये आपण त्याला ग्रह म्हणतो. ग्रह जसं सूर्यमालेमध्ये सूर्याभोवती फिरत असतात तसेच हे इलेक्ट्रॉन देखील न्यूक्लियस भोवती फिरत असतात. म्हणून या इलेक्ट्रॉनला नाव काय आहे? प्लॅनेटरी इलेक्ट्रॉन्स देखील या इलेक्ट्रॉनना म्हणतात. ओके, समजते काय सांगतेय? इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस like planets revolve around the sun. That's why electrons are also called planetary electrons. Next is atom is electrically neutral. Okay, आतापर्यंत आपण काय काय बघितलं? न्यूक्लियस. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. का पॉझिटिव्ह चार्ज आहे ते पण आपण बघितलं.
त्यानंतर आता आपण बघणार आहोत ॲटम जो आहे, जो ॲटम तो काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ॲटम मध्ये काय काय प्रेझेंट आहे. प्रोटॉन्स जे पी आणि एच ने डिनोट केलं जातं, न्यूट्रॉन स्मॉल एन आणि इलेक्ट्रॉन स्मॉल ई ने डिनोट केलं जातं. ओके, बघा आता प्रोटॉन्सवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल और चार्जलेस आहेत आणि इलेक्ट्रॉन्स कुठला चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्हली चार्ज आहे. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ॲटम मध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. नंबर ऑफ प्रोटॉन्स इन ॲटम इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दी ॲटम. ओके, हेन्स द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे जेवढे प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स हे त्या ऑर्बिटमध्ये असतात. म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. का न्यूट्रल आहे? कारण आता समजा आपण एक एक्झाम्पल बघूयात. लेट अस सी द एक्झाम्पल. कार्बन ॲटम माहिती आहे सगळ्यांना. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. म्हणजे त्यामध्ये 6 प्रोटॉन्स आहेत, 7 न्यूट्रॉन्स आणि 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा इथे सेंटरला तुम्हाला न्यूक्लियसमध्ये दिसत असेल काय आहे, 6 प्रोटॉन्स आहेत, पॉझिटिव्ह, 6 पॉझिटिव्ह आणि 7 न्यूट्रॉन. हे कुठे प्रेझेंट असतात, प्रोटॉन्स कुठे प्रेझेंट असतात, न्यूक्लियसमध्ये. अँड कलेक्टिव्हली प्रोटॉन अँड न्यूट्रॉन वी आर गोइंग टू कॉल इट ॲज अ न्यूक्लियॉन. ओके, मग हे 6 प्रोटॉन, पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन पण किती आहेत, 6 इलेक्ट्रॉन. बघा हे जो ऑर्बिट आहे हा के मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन. आणि बाहेरचा जो आहे एल मध्ये किती आहेत, 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉनवर म्हणजे -6 आणि +6 दोन्ही चार्ज काय होतात, हेन्स +6p इक्वल टू -6e. हेन्स whole charge get cancelled with each other and that's why the atom is electrically neutral. ओके, आता आपण न्यूक्लियस बघितलं. आता ऑर्बिट आणि शेल म्हणजे काय बघूयात. ओके, हे जे आहे सेंटरला न्यूक्लियस आहे आणि ह्या न्यूक्लियसच्या भोवती जे तुम्हाला सर्क्युलर पाथ दिसतो त्या सर्क्युलर पाथला काय म्हणत असतात, ऑर्बिट और शेल. म्हणजेच बघा इथं मी थोडक्यात तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगितलंय, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. हे न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन फिरताना दिसतात तुम्हाला. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन फिक्स्ड सर्क्युलर पाथ. हा फिक्स्ड सर्क्युलर पाथ आहे, यामध्येच हे इलेक्ट्रॉन फिरत असतात. त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऑर्बिट और शेल. ओके, मग आता हे ऑर्बिट आणि शेल कसं प्रेझेंट, हे ऑर्बिट किंवा शेल याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं, कुठल्या लेटरनं, के, एल. पुढे जर अजून एक जर इथं ऑर्बिट आलं तर त्याचं नाव असणार आहे एम. पुढे गेलात तर एन. ओके, समजलं ऑर्बिटचं प्रेझेंटेशन कसं केलं जातं, के, एल, एम, एन अँड सो ऑन. ओके, तर आपण मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असू शकतात एका ऑर्बिटमध्ये ते आपण बघूया. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट और शेल इज गिवन बाय द फॉर्म्युला 2n². कुठल्या फॉर्म्युलाना देतात हे, 2n². आता तुम्ही विचाराल एन म्हणजे काय, सो व्हॉट इज दॅट एन. एन क्या है, एन इट इज नथिंग बट द शेल नंबर ऑफ एनर्जी लेवल. ओके, अब हम देखेंगे के शेल विच इज नियरेस्ट टू द न्यूक्लियस. जो न्यूक्लियस के नजदीक होता है उसे हम के शेल बोलते हैं. फॉर दैट के शेल शेल नंबर इज दी 1, वैल्यू ऑफ एन इज दी 1. एल के बारे में वो है 2, एम फॉर एम इट इज दी 3, एन इट इज दी 4 एंड सो ऑन. ओके, so let us see the calculation of electron. For K shell and value of n is 1. See here K, L. For K value of n is 1 and for L it is the value of n is 2. Now see formula 2n². Go on putting the values, 2 into 1 square. 1 square is 1, so 2 into 1, 2 electron. So maximum number of electron that can be occupied in this K shell or K orbit, that is the 2 electron. And for L cell it is the value of n is 2. So go on putting 2 into 2 square, that is 2 into 4, that is 8 electrons are occupied in this L. Similarly you have to calculate for the M cell. For M cell value of n, what is, it is the 3. Go on putting the value here and calculate the number of electrons present in the M cell. This is for your homework. Now let us see the structure of sodium atom. Here is the sodium atom. Okay, in the center it is nucleus and orbits are there. For sodium 11 protons and 11 electrons are present. 2 here, 8 here and 1 is the here. So today we will stop here. See you in next lecture. Thank you.